आजच्या ब्लॉगची सुरुवात मास्टर माइंड सोबत म्हणजे संतोष दादासोबत, ते पण डायरेक्ट किंग रेस्टॉरंटमधून. दादासारखं क्रिएटिव्ह कोण नाही आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीची मला जरा गरज होती. तिथनं आलो तेजसच्या सार्थक मेडिकलमध्ये, कारण त्याच्या मेडिकलमध्ये एवढा मोठा फॅन आहे की ह्या गरमीमध्ये त्याची गरज पडतेच पडते. तिथनं वरती गेलो रुबाब मेन्समध्ये, कारण आज अंकलच्या मागं लागून लागून शेवटी एक शर्ट घेतला स्वतःला. मला घेतला ते घेतला, चिंट्याची पण शॉपिंग चालली होती. चॉईस काय होत नव्हतं लवकर, तरी पण चॉईस केलं आणि तिथनं डायरेक्ट आलो मिस्त्रीकडे. हे मिस्त्री काय पिच्च्या सोडून झाल्यात, कारण रोहित्याचं काम आहे. मस्तपैकी आरसा घेतला आणि चिंट्यासोबत असल्यामुळे त्याला घेऊन गेलो रगडापुरी खायला. रगडापुरी ऑर्डर केली, रगडापुरी खाऊन रात्रीचं प्लॅनिंग केलं आणि डायरेक्ट येऊन पोचलो यात्रेत. यात्रेत फुकट एक गोष्ट मिळणार होती, ती पण रोहित सरांकडनं. मस्तपैकी फुकट फालुदा पिला आणि यात्रेत फिरायला सुरुवात झाली. 4 दिवस काय आपल्याला एन्जॉय करायला भेटत नाही, कारण गर्दी भरपूर असते. 4 दिवस संपल्यानंतर शेवटच्या 2 दिवसात हे असले येडे चाळे करायला भेटतात. सगळं काही करून झालं होतं, शेवटचे 2 दिवस राहिले होते. आता हे सगळं आपल्याला डायरेक्ट एका वर्षानंतर बघायला भेटणार आहे. तुम्ही पण बघून घ्या. सगळे काही शॉप वगैरे फिरलो. आज एका पाळण्यात बसलो होतो, जिकडं चिंटू शेटने थोडं वॅके पण केलेलं. तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.